शुद्ध पाण्यासाठी माळ बंगल्यावर दबंग विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांची धडक पाहणी। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश दादा चव्हाण यांनी माधवनगर रोडवरील माळ बंगला येथे प्रत्यक्ष जाऊन पाणी शुद्धीकरण प्रकल्पाची सविस्तर पाहणी केली। सांगली व कुपवाड शहरातील नागरिकांना स्वच्छ आणि फिल्टर केलेले पाणी लवकरात लवकर उपलब्ध व्हावे या उद्देशाने ही भेट देण्यात आली। या भेटी दरम्यान महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेण्यात आली। नव्या व जुन्या पाणी कनेक्शनची संख्या, सध्याचा पाणी पुरवठा, पाणी कनेक्शनची संख्या, सध्याचा पाणी पुरवठा तसेच वितरण व्यवस्थेचा आढावा अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, नगरसेवक युवराज गायकवाड व नगरसेवक मयूर शेठ पाटील यांच्यासमोर सादर केला। पाणी शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्रीची, फिल्ट्रेशन प्रक्रियेची तसेच पाण्याच्या निचऱ्याची सखोल पाहणी करण्यात आली। माळ बंगल्यावरील संपूर्ण यंत्रणा तपासून सांगली व कुपवाडकरांना शुद्ध फिल्टर केलेले पाणी तात्काळ द्यावे अशी ठाम मागणी मंगेश दादा चव्हाण यांनी अधिकाऱ्यांकडे केली। काँग्रेस पक्षाचे पहिल्यांदाच विरोधी पक्षनेता म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर मंगेश चव्हाण यांनी कामाची जोरदार सुरुवात केली आहे। तरुण, तडफदार आणि दबंग नेतृत्वामुळे तिन्ही शहराचा विकास नक्कीच वेगाने होईल असा विश्वास नागरिकात व्यक्त होत आहे। यावेळी विरोधी पक्षनेता मंगेश दादा चव्हाण, नगरसेवक युवराज गायकवाड व नगरसेवक मयूर शेठ पाटील, कार्यकारी अभियंता चिंतानंद कुरणे, उप अभियंता अमीर हमजा मुलानी, विशेष कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, कनिष्ठ अभियंता रोहित लोखंडे, यांत्रिकी अभियंता अक्षय पोळ, केमिस्ट प्रीतम गाडे तसेच संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। 2025च्या लोकसंख्येला जे पाणी लागलं ते ग्रहित करून त्यांनी दर दिला। आता पुढच्या टप्प्यात किती सुचवलेलं आहे आपल्याला वापरण्यात टिप्प्याप्रमाणे 56 आणि 14 70 पाणी आजच्या नाही डब्ल्यूडी मध्ये एमएलडी पण सांगते 70 एमएलडी आणि 56 एमएलडी तिकडून साहेब काम केलं दोन्ही प्लांट आता जे डिक्लेअर केलाय तो 2056 चा केला दुसरा 2056 पर्यंत म्हणजे 70 ते 80 वाढण्याचा आमचं काय म्हणणं आहे। आता करत असताना 2056 सालापर्यंत 2040 चा केला पण आता आपल्याला 25-26 ला राखीव झाले आता राखीव झाले। मध्ये आता आपण इथे गेलो ओके तिथनं त्याचे प्रत्येक फिल्टर बेडला एअर वॉल दिलेला आहे, बॅकवॉश वॉल दिलेला आहे, ड्रेन वॉल दिलेला आहे। ड्रेन वॉल करून ते पाणी सगळं रिसर्क्युलेशन टँकला ट्रान्सफर करतो। 6 मिनिटाचं एरेशन देतो
आणि त्यानंतर प्रत्येक township ला 3 ते 4 बेड असतात. दिवसात 8 बेड येतात. तर आता 18 साखर कारखाने काय बाकीच्या गोष्टी त्यामुळे आज सांगली शहरामध्ये पाण्याचा अतिशय टंचाई निर्माण झाली आहे. अजून आता उन्हाळ्याला सुरुवात असताना अशी परिस्थिती आहे. तर भविष्याच्या येणाऱ्या उन्हाळ्यासाठी तर त्याची काळजी घेण्यासाठी आज आम्ही इथं 70 MLD आणि 56 MLD या पाणी शुद्धीकरण केंद्राला या ठिकाणी भेट दिली. भेट देत असताना आमचे राष्ट्रवादी गट नेते युवराज गायकवाड साहेब व नगरसेवक मयूर पाटील साहेब यांच्या सहित आम्ही या ठिकाणी व महापालिकेचे वॉटर हाऊसचे सर्व अधिकारी सर्वांना घेऊन या ठिकाणी व्हिजिट दिली. व्हिजिट देत असताना या ठिकाणी मीटिंग पण घेण्यात आली. मीटिंग मध्ये असे काही गोष्टी असे मुद्दे आमच्या समोर आलेत की भविष्याच्या दृष्टीनं आम्हाला यामध्ये काय काय बदल करावा लागेल तो आम्ही लेखी स्वरूपात घेतला आहे. आणि लवकरात लवकर स्वतंत्र बैठक आयुक्त, महापौर व चारी गट नेते व विरोधी पक्ष नेते या सर्वांची स्वतंत्र बैठक लावून त्वरित ज्या मागण्या आहेत येणाऱ्या उन्हाळ्याच्या दृष्टीनं त्या त्वरित मागण्या आम्ही मान्य करीन आणि मान्य करायला लावीन. आणि सांगली शहरातील व कुपवाड व विश्रामबाग या तिन्ही शहरातील लोकांना मुबलक पाणी आणि शुद्ध पाणी उन्हाळ्याच्या आधी देण्यासाठी प्रयत्न करीन. व या ठिकाणी आलो बघितलं सुरक्षेच्या दृष्टीनं पाणी शुद्धीकरण सुरक्षेच्या दृष्टीनं कोणत्याही प्रकारचं वॉल कंपाऊंड नाही आहे. आता शहर अभियंत्यांना सांगून त्वरित इस्टिमेट करायला सांगितलं आहे आणि 45 लाखाचं इस्टिमेट झालंय आणि त्याला लवकरच येणाऱ्या महासभेमध्ये मान्यता देऊन वॉल कंपाऊंड पण सुरक्षेच्या दृष्टीनं लवकरात लवकर करीन.